एकटेपणाची भावना निर्माण होण्यामागं बरीचशी कारण आहे. त्यातलं हे एक कारण मी सांगितलं की अपेक्षा असणं हे एकदम स्वाभाविक आहे, पण तसंच घडायला पाहिजे. अशा वेळेला मग एकटेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आपली अपेक्षा काय हे समोरच्याला कळालंच नाही तर मग हा गॅप आणखीन वाढू शकतो. कोणाकडून अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो त्रास होत नाही. आणि इथे तरी म्हणतो की आपण अपेक्षा आपली आहे ती व्यवस्थित आपल्याला कम्युनिकेट करता आली पाहिजे. बरोबर. हे दोन्ही जे विचार आहेत तर तो कसा बॅलन्स करायला पाहिजे. मागणी हे एक टोक झालं आणि मला अपेक्षाच ठेवायची नाही. मी वर्दी नाही आहे, माझ्याकडून काही फार चांगलं होत नाही, ही जशी एक भावना निगेटिव्ह येऊ शकते. काही वेळेला उलट रिव्हर्स असू शकतं, म्हणजे एखाद्याला वाटेल की मी म्हणजे सगळं आहे, मग ह्यातून पण एकटेपणाची भावना येऊ शकते. हो, मग जेव्हा असं वाटायला लागतं की मी सुप्रीम आहे, त्याचा दुसरा अर्थ असा की फेसबुकवर खूप सारे फ्रेंड्स आहेत, इंस्टाग्रामवर खूप सारे फॉलोअर्स आहेत. हे सगळं असताना पण हे जेवढे नंबर वाढायला लागलेत, फॉलोअर्स असू देत, फ्रेंड्सची लिस्ट असू देत, पण एकटेपणाही त्याच स्पीडने वाढतोय असं वाटतं. तर हे कशामुळे व्हायला लागलं? आनंद, समाधान, राग, प्रेम ह्याच्यापासून या सगळ्या ज्या भावना आपल्या आहेत, तसं एकाकीपणाची भावना ही सुद्धा आपली, ती पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रत्येकाने हा एकांतवास अनुभवला पाहिजे का? प्रत्येक वेळेला एकांतासाठी फिजिकली सगळ्यांच्या पासून दूर गेलंच पाहिजे. असं बोलत होते की ऍडजस्ट करा बाबा. मग हे ऍडजस्टमेंटमुळे खूप वेळा एकटेपणा येऊ शकतो का? स्पेशली मुलींना हे सांगितलं स्पेशली जातं की मुलींना ऍडजस्टमेंट सगळीकडे जाल तेव्हा करायला पाहिजे. दीर्घकाळ एकटेपणा एखाद्याला असेल तर त्याचं क्रॉनिक म्हणजे आजारामध्ये किंवा हेल्थवर काही परिणाम होतो त्याचा? आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट कपिल लळित. सरांना 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. आपण सकाळसारख्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचे विविध लेख वाचत असतो. आपल्या FM सारख्या रेडिओवरही आपण त्यांना ऐकत असतो. लहान मुलांसाठी असू देत किंवा प्रौढांसाठी इमोशनल इंटेलिजन्सचे विविध वर्कशॉप ते घेत असतात. नमस्कार, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कोणाशी बोललात का आज, की नुसतंच उत्तर दिलं? कोणाशी तरी बोलायचं होतं पण न बोलता झोपी गेलात का? जर याचं उत्तर जर हो असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट कपिल ललित सर. वेलकम टू द शो सर. सर, मला सगळ्यात पहिला हे विचारायचं आहे की ह्या गोष्टी मोरलेस प्रत्येकाला आज का अनुभवायला येतात किंवा तो प्रमाण वाढत चालले की आपण घरच्यांच्या मध्ये असतो, घरच्यांच्या बरोबर असतो आणि किंवा फ्रेंड सर्कल बरोबर असतो पण त्यांच्या सोबत नसतो. तर हे काय नेमकं कसं होतं की म्हणजे मी बरोबर तर आहे असं वाटतं पण माझ्या सोबत आहेत ते असं वाटत नाही? अगदी बरोबर. सोबत असणं आणि इतरांमध्ये असणं किंवा त्यांच्या बरोबर असणं ह्याच्यामध्ये एक थोडासा फरक आहे आणि तो भावनिक फरक आहे. तो फरक असा आहे की आपण त्यांच्या बरोबर आहोत पण सोबत नाही, म्हणजे इमोशनली आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट झालेलो नाहीये. आपण सगळ्यांमध्ये आहे, तो ग्रुप आहे, आपण त्या ग्रुप बरोबर आहे, ते सगळे आपले मित्र आहेत, आपल्या वर्गातले आहेत किंवा ऑफिस स्टाफ आहे, आपण त्यांच्यामध्ये आहे पण आपण त्यांच्या सोबत नाहीये. आणि इथं जे आपल्याला जाणवतं ती एक भावना आहे, ती आहे एकटेपणाची भावना. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आपल्याला ही भावना बऱ्याच वेळेला जाणवते. इतरांमध्येही ती आपण बघतो आणि आपणही त्या भावनेला कधीतरी स्पर्शून गेलेलो आहे. आपणही ती भावना बऱ्याच वेळेला अनुभवलेली आहे. मग आता आपण जे एकटेपणाबद्दल तुम्ही बोललात ते नेमकं काय एकटेपणा? म्हणजे एकटेपणाची जर आपल्याला शास्त्रशुद्ध व्याख्या करायची झाली तर जे आपल्याला अपेक्षित असतं नात्यांमधून आणि जे खरोखर आपण मिळवत असतो किंवा जे आपण परसिव्ह करत असतो त्याच्यामधला जो गॅप आहे त्या गॅपला आपण एकटेपणा असं म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही थोडस उदाहरण देऊ शकाल? म्हणजे आता मी माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आहे. माझे मित्र अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत. आता आम्ही 40 पार केली आहे. आम्ही एक 10-15 जणांचा ग्रुप आहे. पण मला आता या ग्रुप कडूनच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आम्ही रियुनियनसाठी गेलेलो आहे आणि तिथं गेल्यानंतर माझी आता अपेक्षा आहे या ग्रुप कडून की असं असं व्हावं, या सगळ्या माझ्या मित्रांनी मला अशा पद्धतीने ट्रीट करावं. पण जे काही ऍक्च्युअली होतंय आणि जे होत असताना मी ते परसिव्ह करतोय ह्याच्यामध्ये जर गॅप राहिली तर मी त्यांच्याशी पूर्वी इतका कनेक्ट होऊ शकत नाही.
आणि मग मी स्वतःला त्यांच्यामध्ये असून सुद्धा एकटा पाडायला लागतो, समजायला लागतो. आणि हा एकटेपणा असतो. खरं तर आपण एकटे नसतो, आपण एकटे स्वतःला समजत असतो. कारण मला जे अपेक्षित असतं तसं तिथं घडत नाहीये असं मला वाटत असतं. हा त्यातला खरं तर फरक आहे. मग ती अपेक्षा चुकीची असल्यामुळे वाटतं? आता खूप चांगला प्रश्न आहे हा, की मी कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा असेल, मग ते घरातलं एखादं नातं असू दे, समाजातलं असू दे, त्या नात्यामध्ये मी कोणत्याही पद्धतीची अपेक्षा करणं हे स्वाभाविक आहे, नाही का? म्हणजे आता तुम्ही आणि मी मित्र आहे, तर माझी तुमच्याकडून काहीतरी वागण्याची अपेक्षा असणं हे निसर्गतः आहे आणि स्वाभाविक आहे. पण तशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक वेळेला वागालच याची काही गॅरंटी नाही. आणि तसं जर होणार नसेल आणि मग जर ते इमोशनल कनेक्शन तयार होत नाही, असं जर होत असेल तर तिथं एकटेपणाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. थोडक्यात अपेक्षा असणं हे एकदम स्वाभाविक आहे, पण तसंच घडायला पाहिजे किंवा माझा दृष्टिकोन असं मानतोय की तसं घडतच नाहीये, अशा वेळेला मग एकटेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. पण असं नाही होत का याच्यामध्ये की बाबा आपली अपेक्षा काय हे समोरच्याला कळालंच नाही किंवा आपण तसं एक्सप्रेसच नाही केलं, तर मग हा गॅप आणखीन वाढू शकतो? हो, असं होणार ना. मला जर माझ्या अपेक्षा योग्य पद्धतीनं व्यक्त करता येत नसतील, ती कौशल्य जर माझ्यामध्ये नसतील, तर हा एकटेपणा माझ्या या संवाद कौशल्यांच्या अभावामुळं आणखीन जास्त वाढू शकतो. असं होणं एकदम स्वाभाविक आहे. त्यामुळं एकटेपणाची भावना ही निर्माण होण्यामागं बरीचशी कारणं आहेत. त्यातलं हे एक कारण जे आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर मी सांगितलं की संवाद कौशल्यांचा अभाव किंवा सोशल स्किल्सचा अभाव. माझ्यामध्ये जर ती स्किल्स नसतील की मी जाऊन अप्रोच होतोय आणि सांगतोय की मला ना असं असं अपेक्षित आहे, मला ना असं असं वाटतं की तुम्ही माझ्याशी असं वागावं, मला ना आत्ता या ग्रुपकडून हे व्हावं असं वाटतंय, हे जर मी करत नसेन आणि ते आपोआप व्हावं असा माझा हट्ट असेल, तर मग इथं माझं मन त्यांच्यामध्ये असून सुद्धा एकाकी फील करायला सुरुवात करतं. या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. गोष्ट अशी आहे की एक शिष्य असतो, एका आश्रमात राहत असतो आणि त्या आश्रमातले गुरु असं घोषित करतात की आम्ही सगळेजण, म्हणजे त्या आश्रमातले सगळेजण दुसऱ्या एका कामासाठी दुसऱ्या गावी जाणार आहेत आणि या आश्रमाची सगळी व्यवस्था या एकट्या शिष्यानं बघायची असं घोषित करतात आणि ते जातात. त्यानंतर शिष्य नेहमीचा जो दिनक्रम असतो तो फॉलो करत असतो. अनेक मंडळी आश्रमात येत असतात, ते सगळेजण नेहमीची जी काही त्यांची दिनचर्या असते, जे विधी असतील ते सगळे करत असतात. हा शिष्य गुरूंच्या ऐवजी त्या सगळ्यांना संबोधित करत असतो. असं सगळं नेहमीप्रमाणे चालू असतं. असं 8-10 दिवस होतं, पण त्या शिष्याला असं लक्षात येतं की आपल्याला काही ह्याच्यात मजा येत नाहीये आणि एकटं एकटं वाटायला लागले. म्हणून तो खूप विचार करतो की असं कसं काय व्हायला लागलंय, का व्हायला लागलंय. म्हणून एक दिवस तो असं ठरवतो की आपण शेजारच्या गावात असलेल्या आश्रमात जाऊन तिथं जे वरिष्ठ गुरु आहेत त्यांना विचारायचा हा प्रश्न की एवढं सगळं होऊन सुद्धा मी सगळ्यांमध्ये असून सुद्धा इतका एकाकी का, आणि माझ्या आवडीचं नेहमीचं मी काम करतोय. मग तो जातो आणि गुरूंना हा प्रश्न विचारतो. गुरु म्हणतात ठीक आहे, मी या प्रश्नाचं उत्तर तुला देतो, आपण जरा बाहेर फेरफटका मारूया. असं म्हणून ते त्याला जंगलाच्या दिशेनं घेऊन जातात. जाताना त्याला विचारतात की तुझ्या बरोबर तुझी सावली आहे का बघ जरा खाली. तर शिष्य म्हणतो की हो आहे ना, माझ्या बरोबर माझी सावली आहे. मग एक काम कर, तू इतक्या जोरात पळ
की जेणेकरून ती सावली आणि तू वेगवेगळे होशील. आता गुरूंनी आदेश दिलाय म्हटल्यानंतर शिष्य जोरात पळायला लागतो, आणखीन जोरात पळतो, अजून जोरात पळतो, पण ती सावली काही वेगळी होत नाही. शेवटी दमतो आणि थांबतो. गुरु त्याच्यापाशी येतात आणि विचारतात, काय झालं? तो म्हणाला की तुमची आज्ञा म्हणून मी पळालो, पण ही काही सावली माझ्यापासून वेगळी झाली नाही आणि तशी ती होणार नव्हती. मग ते म्हणाले की तुला कळालं का मी तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय तुझ्या एकटेपणाबद्दल? तर तो म्हणाला की नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तू हे स्वीकार की एकटेपणा हा आपल्या आयुष्यातला एक भाग आहे. ही भावना आपलीच आहे हे पहिल्यांदा तू स्वीकार. आणि मग शिष्याला असं काहीतरी ज्ञान मिळाल्यावर आपल्याला कसं होतं तसं होतं. शिष्य म्हणतो, हा हे ठीक आहे, मी स्वीकारलं आणि माझी ती अस्वस्थता कमी होईल की असा एकटेपणा मला कसं काय आला, तो आला हे मी आता स्वीकारलं. पण तरी सुद्धा या एकटेपणाबद्दल मला अजूनही समजून घ्यायचे की हे कसं घालवायचं. मग ते म्हणतात माझं उत्तर तसंही पूर्ण झालेलं नाहीये, असं म्हणून ते जंगलाच्या बाहेर त्याला घेऊन जातात. आणि एक सपाट मैदान असतं, दूरवर एक झाड असतं, अतिशय जुनं असं झाड असतं. तिथं ते त्याला घेऊन जातात आणि ते म्हणतात की हे झाड तू बघतोयस का? तर हे झाड खूप जुनं आहे आणि याच्या मुळ्या आहेत ना, याच्या मुळ्या अतिशय जमिनीत खोलवर रुतलेल्या आहेत. हो, मी कल्पना करू शकतो म्हणाला शिष्य. पण तुझ्या हे लक्षात येते का बघ की या मैदानात, या पठारावर हे झाड एकटंच उभं आहे, पण याच्या मुळ्या जमिनीत खूप खोलवर कुठं कुठं पसरले असतील आणि तिथून ते अन्नद्रव्य या झाडाला घेत असतील ओढून आणि हे झाड पोसलं जात असेल. आता मला तुला एकटेपणाबद्दल काय सांगायचंय हे लक्षात आलं का? तर तो शिष्य म्हणतो की हा, मला आता असं लक्षात येतंय की तुम्हाला असं म्हणायचंय की आपण जरी एकटे असलो, म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणी नसलं, आपण जरी एकटे उभे असलो, एका खोलीत एखाद्या एकटे असलो, बरेच दिवस बरेच वर्ष एकटे असलो, पण आपली पाळंमुळं ही जर लोकांपर्यंत पोचत असतील, मला लोकांकडून काय अपेक्षित आहे जेणेकरून मी स्वतःला चांगल्या पद्धतीनं नर्चर करू शकेन, ते जर मी करत असेन तर हा एकटेपणा खरं तर मला असा नकोसा एकटेपणा नाही आहे, हा एकांत आहे. जो एकांत मला स्वतःच्या माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला चांगल्या प्रकारे नर्चर करायला, संस्कारित करायला मदत करतोय. तो म्हणाला की हा तर फार चांगला मेसेज मला मिळाला, पण मला अजूनही समजून घ्यायचंय की हा एकटेपणा घालवण्यासाठी मी काय करायला पाहिजे. ते म्हणाले की तुझ्या ज्ञानाची भूक बघून मला अजून एक संदेश तुला द्यावासा वाटतोय. तो असा की असं म्हणून ते त्याला चालत चालत एका ओढ्यापाशी घेऊन जातात आणि ते त्याच्या हातात एक बाउल देतात, ज्याला मातीचा असतो आणि त्याला भरपूर क्रॅक्स गेलेले असतात. आणि ते म्हणतात की आता तू एक काम करायचं की या बाउलमध्ये हे पाणी भरायचं ओढ्यातलं आणि ते तिथं एक छोटंसं रोपटं येतंय, तर त्याला जाऊन तू घालायचं, हे करायचं. तो पाण्यात तो बाउल बुडवतो, पण होत असतं असं की तिथपर्यंत जाऊस तोपर्यंत सगळं पाणी संपत असतं, त्या बाउलमध्ये काही शिल्लकच राहत नसतं. एक 5-6 वेळा प्रयत्न केल्यानंतर शिष्य म्हणतो की हे बाउलमध्ये पाणी टिकणारच नव्हतं, तरी पण तुम्ही मला सांगितलं, तर कसं काय? तर गुरु म्हणतात की हा बाउल तुझ्या मनासारखा आहे. तुझ्या मनावर अनेक ओरखडे ओढले गेलेत. ते ओरखडे वेगवेगळ्या विचारांचे आहेत. मी लोकांना आवडत असेल का? मी म्हणेन ते लोकांना पटत असेल का? मी म्हणेन ते लोकांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे. मी लोकांमध्ये जर आवडता झालो नाही तर काय, वगैरे वगैरे अशा या विचारांचे हे ओरखडे असेच जर टिकून राहिले तर तुझ्या मनामध्ये
जे काही अनुभव येऊन पडणार आहेत ते टिकतील कसे, किंवा एखाद्यानं तुझं कौतुक जरी केलं तरी ते कौतुक टिकेल कसं, कारण मला पाहिजे तेवढं ते कौतुक आहे का, असं मन तुला विचारत राहील आणि त्या ओरखड्यातून ते कौतुक गळून पडेल. आणि मग त्या झाडाला जसं पाणी मिळालं नाही तसं तुझ्या व्यक्तिमत्वाला संस्कारित करणारे जे काही विचार आहेत ते तुला मिळणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं एकटेपणा वाढत जाईल आणि ज्याचा तुला काही उपयोग नाही. शिष्य खुश होतो आणि शिष्य म्हणतो की म्हणजे मला हा प्रश्न पडला ते बरं झालं, आणि त्याहूनही तुम्ही मला भेटलात ते खूप बरं झालं. ते म्हणतात की आता संध्याकाळ होत आली आहे, तर आपण आपल्या ठिकाणाकडे परत जाऊया असं म्हणतात, आणि ते त्याला तिथं घेऊन जातात. त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असते. ते म्हणतात आता मी तुला एक शेवटचं काम सांगणार आहे, ते म्हणजे हा कंदील पेटवायचा आणि जिथं सगळ्यांच्या अशा झोपड्या आहेत वेगवेगळ्या आपल्या शिष्यांच्या, त्यांच्या त्या झोपड्यांच्या मध्ये जो चौक तयार झालाय त्या चौकाच्या इथं नेऊन हा दिवा तू ठेवायचा, हा कंदील तू ठेवायचा. तो म्हणतो की त्या चौकात हा कंदील ठेवून असा किती प्रकाश पडणार आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे, आपण हा प्रयोग तरी करून बघू. आता दिवसभराच्या अनुभवानं हा खूप चांगला प्रेरित झालेला असतो. तो म्हणतो ठीक आहे, यातनं मला काहीतरी शिकायला मिळणार, म्हणून तो कंदील उचलतो आणि चौकात मध्ये नेऊन ठेवतो. आणि गुरु म्हणतात की आता आपण इथं बसूया, म्हणून तो चौक चांगला मस्त शेणानं सारवलेला असतो, तिथं ते दोघं बसतात. प्रकाश बघून हळूहळू प्रत्येक झोपडीतून एक दोन शिष्य असे बाहेर येतात आणि ते त्यांच्या भोवती बसतात. आणि मग काही शिष्य एकमेकांशी आज दिवसभरात काय झालं याची चर्चा करतात. एक शिष्य हा नवीन आलेल्या शिष्याला त्याची चौकशी करतो, त्याला विचारतो. काही जण गुरूंशी बोलतात. काही जण आता आपण भजनाला सुरुवात करूया असं म्हणून भजनाला सुरुवात करतात. आणि सगळं झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की आज दिवसभरात आपल्या नवीन शिष्यानं काय मिळवलं ज्ञान याच्याविषयी तो बोलणार आहे, असं म्हणून त्याला बोलायला सांगतात. तो बोलतो. असा बराच वेळ जातो, अगदी दाट अंधार होतो आणि हा कमी वाटणारा कंदिलाचा प्रकाश खूप पसरलाय असं या शिष्याला वाटायला. आणि मग ह्यांची चर्चा वगैरे सगळी संपती. प्रत्येक जण आता जेवणासाठी म्हणून आपापल्या ठिकाणी जातात. परत गुरु म्हणतात की चला आता आपण हा कंदील घेऊ आणि आपण आपल्या ठिकाणी जाऊ. जाताना शिष्य म्हणतो की दिवसभरातल्या या सगळ्या प्रयोगांपेक्षा हा प्रयोग मला जास्तच आनंदी करून गेला आणि मला खूप समाधान मिळालं. इतकं समाधान मी आता गेल्या 10 दिवसात कधीही लोकांबरोबर अशाच पद्धतीचं बोलणं करून सुद्धा मला मिळालं होतं की नाही काय माहिती. ते कशामुळे हो गुरुजी? तेव्हा गुरुजी म्हणतात की आपण आपला एकटेपणा कमी करत असताना इतरांच्या आयुष्यात जर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला तर आपला एकटेपणा अजूनही कमी होतो. जे काम तू तुझ्या सकाळपासूनच्या अनुभवाचं जे काही त्यांना गोष्टीरूप सांगितलंस, विशद केलंस, त्याच्यामुळे तुला ते आंतरिक समाधान मिळालं आणि तू त्यांच्याशी आपोआप भावनिकरित्या जोडला गेलास. आता तूच आठव की गेल्या 10 दिवसात तू सगळ्यांना तुझ्या गुरूंनी सांगितल्या पद्धतीनं विवेचन करत होतास, गोष्टी सांगत होतास, प्रवचन देत होतास, ज्ञान देत होतास. पण त्यांच्या आयुष्यात प्रकाश पडावा अशी मनोमन तुझी इच्छा होती का? का गुरूंनी तुला सांगितलंय म्हणून तू ते फक्त करत होतास? असा थोडासा विचार करायला पाहिजे. आणि आपण केव्हा एकटे असत नाही, जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीबरोबर, आपल्याला दिलेल्या कर्तव्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण कधीच एकटे असत नाही, असा हा यातून मेसेज आहे. आणि मग मात्र शिष्याला खूप आनंद होतो आणि त्याला त्याची
चूक समजते, आपण काय करायला हवं ते समजतं. एकटेपणा ही भावना ही आपल्यातूनच कशी निर्माण झाली आहे ते समजतं. त्याच्या मनरूपी बाऊलला कुठं कुठं ओरखडे गेलेत तेही त्याच्या लक्षात येतं. आणि असं सगळं ज्ञान घेऊन तो परत आपल्या आश्रमाकडं चालायला लागतो. आता ही गोष्ट खरं तर आपल्याला खूप मोठा मेसेज देते आणि आपल्याला हे सांगते की हा एकटेपणा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. कसा? जसं राग ही भावना आहे, जसं उदासीनता ही भावना आहे, जसं हर्ट ही भावना आहे, जसं चिंता ही भावना आहे, तसं एकाकीपणा ही भावना आहे. आणि जशा या सगळ्या भावना आपल्या आहेत, आनंद, समाधान, राग, प्रेम, ह्याच्यापासून या सगळ्या ज्या भावना आपल्या आहेत, तसं एकाकीपणाची भावना ही सुद्धा आपली आहे. ती पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं घडतं की एकाकीपणाची भावना मी एवढ्या लोकांच्यात असताना सुद्धा मला जाणवते कशी, असं म्हणून चिंतातूर होणारे पण लोक आहेत. म्हणजे आता एकाकीपणाची भावना फक्त राहत नाही, त्याच्या बरोबरीनं चिंतातूर होणं किंवा काही जण उदासच होतात. म्हणजे उदास होण्याची भावना सुद्धा त्यांना छळायला लागते. आता तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की एकांतपणा किंवा एकांतवास जो असतो तो चांगला असतो, म्हणजे तो पॉझिटिव्ह वेन असतो, आणि एकाकीपणा थोडासा निगेटिव्ह साईडला जातो. तर मग ह्यातला एक्झॅक्टली फरक कसा ओळखायचा की बाबा मला आता एकांतपणा हवा आहे की मी आता एकाकी फील करतोय? बरोबर. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बुद्ध. बुद्धांनी एकांतवास स्वीकारला. आता स्वीकारला मध्ये काय आहे की मी जाणीवपूर्वक एकांतवासात गेलो. बरोबर. म्हणजे एकांतवास हा आपण स्वीकारलेला असतो. एकांतवास हा जो काही भाग आहे, ही जी काही टर्म आहे, याला एक सकारात्मकता आहे. बरोबर. काही कवी, काही लेखक, मग नाटककार असतील, कादंबरीकार असतील, हे मुद्दामून त्यांना काहीतरी सुचावं म्हणून एकांतवासात जातात. काही राजकारणी सुद्धा पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी एकांतवासात जायचे. नॉट रिचेबल. हा नाही, ते नॉट रिचेबल हा वेगळा प्रश्न आहे. पण पूर्वीचे राजकारणी एकांतवासात जायचे, विचार करायचे. आताचे राजकारणी फॉरेनला जातात आणि एकांतवास भोगतात. तर मला असं सांगायचं की एकांतवास ही एक अतिशय सकारात्मक गोष्ट आहे जी आपण स्वीकारली आहे. पण एकाकीपणा ही एक मनस्थिती आणि भावना आहे जी आपल्याला नको असताना सुद्धा ती आपल्या बरोबर येऊ शकते, येते. त्याच्यातून नकारात्मकता रिफ्लेक्ट होते, यातून कोणतीही सकारात्मकता रिफ्लेक्ट होत नाही. एकांतवास हा आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह, क्रिएटिव्ह करण्यासाठी आपल्याला मदत करतो. जसं मी मगाशी म्हणालो की लेखक एकांतवासात त्याला काहीतरी सुचतं आणि तो लिहितो. जसं की आपण बसमधनं चाललोय आणि आपल्या शेजारी पाजारी आपले ओळखीचे कुणीच नाहीये आणि आपल्याला एकाकी वाटत नाहीये, पण तो एकांतवास आहे. आणि त्यावेळेला ना आपल्याला ऑफिसमधल्या एखाद्या कामाचं सोल्युशन पटकन सुचतं. अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथं आपल्याला बरंच काय काय सुचतं, पण ती आता इथं पॉडकास्टमध्ये बोलणं योग्य नाही. तुम्ही समजून गेला असालच. तर असं आपल्याला जे सुचतं तो असतो एकांतवास, ज्याच्यामध्ये सकारात्मकता असते. तो नको असं आपल्याला वाटत नाही. पण एकाकीपणाच्या बाबतीत मात्र आपल्याला ही भावना नको नकोशी होते. ती भावना आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरेच टोचणारे प्रश्न निर्माण करते. इतरांबद्दल आपल्याला बरेच टोचणारे प्रश्न निर्माण करते आणि ती आपल्याला नको असते. आणि यातून क्रिएटिव्ह काही सुचत नाही. जे काही सुचतं ते म्हणजे ज्याचा आपल्याला उपयोग नाही, जे आपल्याला स्वतःला छळणारं असेल तेच सुचत राहतं, त्याचा काही उपयोग होत नाही. असा या दोन गोष्टींमधला फरक आहे. म्हणजे डायना
ती सगळ्यांमध्ये, आता ती तर काय राजघराण्यातली होती, तर प्रिन्सेस डायना, तर ती सगळ्यांमध्ये असायची, पण तिला एकाकी वाटायचं, एकांत नाही वाटायचं. आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगितलं बुद्धाचं उदाहरण, की त्यांनी जाणीवपूर्वक जंगलात जायचा निर्णय घेतला, एकांतवास मुद्दामून स्वीकारला, कारण त्यांना काहीतरी विचार करायचा होता, काहीतरी ज्ञान पाहिजे होतं, काहीतरी निर्माण करायचं होतं, जे की आपल्याला त्यांच्या फिलॉसॉफीतनं दिसतच आहे, मिळतच आहे. मग कधी कधी प्रत्येकाने हा एकांतवास हे केला, अनुभवला पाहिजे का, जेणेकरून आपल्याला एकाकीपणा वाटणार नाही, असं काही तुम्ही सजेस्ट करता? एकांतवासात आणि त्याला जोडून अनेक विचार, म्हणजे प्रत्येकाला एकांतासाठी फिजिकली दुसऱ्यांपासून सगळ्यांच्या दूर गेलंच पाहिजे. नाही, मी मगाशी म्हणालो ना, आपण ट्रेनमध्ये आहे, आपण बसमध्ये आहे, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडीतनं सगळ्यांबरोबर जातोय, आणि आपल्याला ते एक विचारचक्र आहे, ते आपल्याला मिळतंय, त्यातून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचू शकतात. काही जण फिजिकली जातात, काही जण त्यांची काही आवडती ठिकाणं असतात, काही जणांची कोकणातली असतात, काही जणांची केरळमधली असतात, त्यांची आवडती ठिकाणं असतात, आणि ते तिकडे जातात कारण त्यांना तो निसर्ग हवा असतो म्हणा, ती जागा हवी असते म्हणा, त्यांना हवं असतं ते, आणि ते तिथं त्यांना सुचू शकतं. पण तिथं नकारात्मकता नसते त्यांच्या या सगळ्या वर्तनामागं. त्यांच्या वर्तनामागं त्यांचा हेतू काहीतरी सुचणं, काहीतरी क्रिएटिव्ह करणं, काहीतरी निर्णय घेण्यासाठी विचार करणं असा असतो. जेव्हा की एकाकीपणा हा आपण 500 लोकांमध्ये जरी असलो तरी आपल्याला एकटं वाटू शकतं. मला तेच विचारायचं आहे, मग म्हणजे स्वतःहून किंवा प्रयत्न करून प्रत्येकाने थोडा काळ अधूनमधून जेव्हा शक्य असेल थोडा एकांतवास हे केला पाहिजे का, अनुभवला पाहिजे का, जेणेकरून मग थोडा वेळ मिळेल रिफ्लेक्ट होण्यासाठी. आणि मग मला जर माझ्या विचारांवर, माझ्या वागण्यावर, मी काय पद्धतीचा विचार करतो ज्यामुळं मला एकाकी वाटतंय, त्याच्यावर विचार करण्यासाठी मला वेळ घ्यायचा असेल तर त्याला एकांतवास म्हणतात. गरज नाही की घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसायला पाहिजे. एकटेपणाला आणखीन काही सायकोलॉजी नुसार काही वेगवेगळी कारणं आहेत, म्हणजे अपार्ट फ्रॉम आपण जसं म्हटले की अपेक्षा असणे आणि संवाद कौशल्य नसणे, ही जे 1-2 कारणं सोडली, तर हे सोडून आणखीन काही त्याला कारण असू शकतं की त्यातून हा एकटेपणा निर्माण होतो? फक्त अपेक्षा असण्यामुळं एकटेपणा निर्माण होत नाही. अपेक्षेची जेव्हा होते मागणी तेव्हा एकटेपणा निर्माण होतो. म्हणजे मला ना माझ्या घरच्यांकडून अशा वागण्याची अपेक्षा आहे, तर हे एकदम हेल्दी आहे. पण जेव्हा मी म्हणतो की नाही त्यांनी असं वागलं तरच, असं जेव्हा सुरू होतं, येतं तेव्हा, अगदी बरोबर, तेव्हा मग त्या अपेक्षेची होते हट्टी मागणी, आणि हा हट्ट आपल्याला एकटं पाडतो किंवा आपल्याला ते एकटेपणाची भावना फील व्हायला लागते. तर ही जी काही मागणी आहे, आणि दुसरं आहे की संवाद कौशल्य किंवा सोशल स्किल्स ही जेव्हा नसतात त्यावेळेला तुम्ही म्हणाल तसं बरोबर आपल्याला एकाकी वाटू शकतं. आपण आता म्हणजे युजली की समाजामध्ये किंवा आपल्या घरी किंवा सगळीकडेच आपण ऐकतो की खूप वेळा असं बोललं जातं की कोणाकडून अपेक्षा ठेवायला नाही पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो त्रास होत नाही, असंही बोललं जातं. मग आणि इथे तरी म्हणतो की आपण अपेक्षा आपली आहे ती व्यवस्थित आपल्याला कम्युनिकेट करता आली पाहिजे. बरोबर. मग हे दोन्ही जे विचार आहेत तर तो कसा बॅलन्स करायला पाहिजे? मागणी हे एक टोक झालं, आणि मला अपेक्षाच ठेवायची नाही हे एक टोक झालं. किंबहुना तो हट्ट पूर्ण होत नाहीये, त्यातून निर्माण झालेला हा हट्ट आहे. कारण तुम्ही मला विचार करा की आपण मित्र आहोत, तर ती मैत्री जोडून ठेवणारी कोण असते, तर अपेक्षा असते. माझे आणि माझ्या घरच्यांचे संबंध जोडून ठेवणारे कोण असतं, तर अपेक्षा असते. त्यांची काहीतरी माझ्याकडून अपेक्षा असते, माझी काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा असते. सगळ्याच नात्यामध्ये अपेक्षा ही असतेच, असावीच. त्याशिवाय ती नाती पुढं कशी जाणार, बरोबर. पण जेव्हा त्याची मागणी होते, त्याचा हट्ट होतो, जसं की जो वादा किया वो निभाना पडेगा,
मी माझ्या मित्रांना बोलवलं एके ठिकाणी आणि त्यांनी तिथे यावं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते मित्रांना म्हणतो ना, म्हणजे मी त्या नात्यात आहे, त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो. पण मी जर म्हणालो की जो वादा किया वो निभाना पडेगा, रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आम्ही सगळे मित्र खूप जवळचे सांगलीमध्ये कुठेतरी पार्टी करणार आहे म्हणून भेटणार आहे. तर माझे बरेचसे मित्र एकाच गाडीतून कारमधून कुठून तरी लांबून येत आहेत सांगलीत, आणि मी त्यांची इथं वाट बघतोय आणि मी म्हणतोय की बाबा रे 7:30ला आपलं भेटायचं ठरलं होतं या हॉटेलमध्ये, मी वाट बघतोय, तुम्ही या 7:30ला यावं तुम्ही, जो वादा किया वो निभाना पडेगा. पण माझ्या मनात तेवढंच नाही आहे. रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा. आता जे येणार होते ना त्यातल्या काहींना त्यांच्या सौंनी सोडलं नाही पार्टीला. आता त्यावर माझा काही कंट्रोल आहे का? नाही. पण मी आणतोय आणि ती येताना कार बंद पडली आहे, त्यामुळे काही जण अजून येऊ शकत नाही, त्याच्यावरही माझा कंट्रोल नाही आहे. पण मी म्हणतोय काय, रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा. आणि मग हा जो काही माझा विचार करण्याचा हट्ट आहे, तो हट्ट मला चिडायला किंवा त्यानं मला हर्ट होतं की मी येऊन उभारलोय पण हे आलेले नाहीत, त्यानं मग माझी भावनिक अस्वस्थता अधिक वाढते. मी जर अपेक्षा ठेवली असती तर मला भावनिक अस्वस्थ वाटलं असतं, पण इतकं नाही जितकं हा विचार केल्यावर वाटतं. त्यामुळं नात्यांमध्ये अपेक्षा असतेच, असायलाच हवी, त्याशिवाय ती नाती पुढे जात नाहीत. पण परत अपेक्षांची जेव्हा होते मागणी तेव्हा मात्र ह्या नात्यांमध्ये आपण आता एकटेपणाबद्दल बोलतोय म्हणून मी तेवढंच सांगतो की एकटेपणा जाणवायला सुरुवात होते. आणि सिमिलरली अपेक्षाच काहीच ठेवली नाही तरी उलट होऊ शकतं. असं होतच नाही. अपेक्षा जे आपण मगाशी म्हणत होतो की हा एक समज असतो की तुम्ही अपेक्षाच ठेवू नका म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. हा, पण ती अपेक्षाच ठेवायची नाही म्हणजेच मागणी आहे. असं आहे. त्याच्या बरोबरीनं सगळ्यात महत्वाचं की माझी विचार करण्याची पद्धत. माझी विचार करायची पद्धत जर अशी असेल की आय एम नॉट वर्दी, मी इतरांसारखा नाही, आय एम नॉट वर्दी, मी इतरांपेक्षा कमी आहे, अशा पद्धतीचे विचार जर माझ्या मनात येत असतील तर मग मी इमोशनली दुसऱ्याशी कनेक्ट व्हायला बघत नाही, इमोशनली दुसऱ्याशी कनेक्ट होत नाही, आणि अशा वेळेला ती एकाकीपणाची भावना माझ्यामध्ये दृढ होते. हे एक कारण. दुसरं कारण असं की लहानपणापासून मला येणारे जे अनुभव आहेत ते जर जास्त ट्रॉमॅटिक असतील, जास्त त्रासदायक असतील, तर अशा वेळेला सुद्धा एकाकीपणाची भावना लहानपणीच दृढ होऊ शकते. म्हणजे घरामधलं वातावरण आरोग्यदायी नसणं, आई वडिलांमधलं वातावरण आरोग्यदायी नसणं, खूपच आर्थिक विवंचनेत लहानपण जाणं, किंवा पालकत्व तितक्या आरोग्यदायी पद्धतीनं निभावलेलं नसणं, किंवा प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना हुकुमशाही पालक, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं, हम कहे सो कायदा वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं जर त्या मुलाचं लहानपण गेलं असेल, किंवा काही अपघात म्हणा, किंवा काही दुर्दम्य आजार म्हणा, किंवा काही अशा गोष्टींना जर लहानपण गेलं असेल आणि नकारात्मकच घटना लहानपणापासून बघितल्या गेल्या असतील, तर मग अशा पद्धतीचे विचार एकाकीपणाची भावना जास्त दृढ करतात. त्यामुळे ही सगळी कारणं आहेत की जी एकाकीपणाकडं, एकटेपणाकडं घेऊन जातात. आता जो आपण म्हणतो की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा मी वर्दी नाही आहे किंवा मी माझ्याकडून काही फार चांगलं होत नाही आहे, ही जशी एक भावना निगेटिव्ह येऊ शकते. काही वेळेला उलट रिव्हर्स असू शकतं. म्हणजे एखाद्याला वाटेल की मी म्हणजे सगळं आहे, बरोबर, असंही वाटू शकतं. बरोबर, मी ह्या लोकांच्या पेक्षा फार सुप्रीम आहे असंही वाटू शकतं. मग ह्यातून पण एकटेपणाची भावना येऊ शकते. हो, मग जेव्हा असं वाटायला लागतं की मी सुप्रीम आहे, त्याचा दुसरा अर्थ असा की तुम्ही नाही आहात, आणि मग एकटेपणाची भावना निर्माण होते. मला काय म्हणायचंय, मला जे हवंय ते या लोकांना समजतच नाही, त्यांची तेवढी क्षमताच नाही.
किंवा मला कोण समजू शकेल असं कोणी नाहीच, किंवा माझ्या क्षमतेचं इथं कोणी नाही, असं जेव्हा एखाद्याला वाटायला लागेल, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा सुद्धा आपण आपल्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. आणि मग ते जे कनेक्शन आहे, एकटेपणा म्हणजे काय तर आपण आहे इतरांबरोबर, ते इमोशनली कनेक्ट वाटत नाही, तिथं मग ते एकाकीपणाची भावना, एकटेपणाची भावना दृढ होते. सोशल मीडियाच्या म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये म्हणजे खूप सारे बघते की फेसबुकवर खूप सारे फ्रेंड्स आहेत, इंस्टाग्रामवर खूप सारे फॉलोअर्स आहेत, आणि हे सगळं असताना पण हे जेवढे नंबर वाढायला लागलेत, म्हणजे फॉलोअर्स असू देत, फ्रेंड्सची लिस्ट असू देत, पण एकटेपणाही त्याच स्पीडने वाढतोय असं वाटतं. तर हे कशामुळे व्हायला लागले? ही एक क्रेज आहे की मला सोशल मीडियावरती कोण फॉलो करतंय, माझे किती फ्रेंड्स आहेत, आणि याहीपेक्षा माझी सोशल कनेक्शन्स ही मी एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्याला लाईक्स किती येत आहेत, आणि मग त्याच्यावरती माझी सोशल कनेक्शन्स कशी आहेत आणि किती आहेत याच्यावरती ठरवण्याचा एक ट्रेंड म्हणा किंवा तसा एक विचार म्हणा आता चालू आहे. पण खरं सांगू का की मुलांच्या किंवा आपल्यासारख्या ऍडल्ट लोकांच्या पण हे हळूहळू लक्षात यायला लागले की हे फक्त आहे, ते प्रत्यक्ष आपल्या जीवनात तितकं उपयोगी पडतंयच असं नाही. मी पुढे जाऊन तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल पण देईन की जिथं तुम्हाला लक्षात येईल की मुलांच्या लक्षात येत नाही आहे असं नाही. आपण आजकालच्या पिढीला नावं ठेवतो की सोशल मीडिया यूज वाढलाय, त्यांच्याही ते लक्षात येते चांगल्या पद्धतीनं, पण सोशल मीडियाला पण काही पर्याय नाही, त्याही कनेक्शनला काही पर्याय नाही, आणि ती कनेक्शन नाकारण्यात पण काही अर्थ नाही. पण बरोबरीनं ही कनेक्शन्स डेव्हलप व्हायला पाहिजेत जी ऍक्च्युअल आहेत, त्यालाही आपण तेवढंच वेटेज द्यायला पाहिजे. हा मेसेज या मुलांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंतच रादर जायला पाहिजे. असं काही याच्यामध्ये कोरिलेशन आहे का, म्हणजे की जिथे जास्त युसेज होतं म्हणजे स्पेशली सोशल मीडियाचा, त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना वाढू शकते, किंवा ज्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना वाढायला लागली ते लोक हे जास्त वापरतात? बरोबर. ज्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना जास्त दृढ असते ते लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आणि अतिशय जलदरित्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मनातल्या मनात करत असतात. ओके. आणि तो मनातल्या मनात झालेला प्रयत्न हा कुठनं दिसतो तर अशा सोशल मीडिया ह्याच्यातून दिसतो. मग फटाफट भरपूर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकायची, इन्स्टावरनं फॉलो करायचं, कुणी अनोळखी लोक असतील त्यांना हाय बाय करायचं, आणि मग आपल्याला ते तिकडनं काही रिस्पॉन्सेस काही वेळेला येतात काही वेळेला येत नाहीत, पण त्याच्यातनं कनेक्शन शोधायचा प्रयत्न करायचा. पण असं ते कनेक्शन निर्माण होत नसतं. त्याच्यामुळं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ज्यांना असं एकटं वाटतं ते लोक जास्तीत जास्त वेळ दुसऱ्याची फेसबुक प्रोफाईल्स चेक करणं, तो आपल्याशी कनेक्ट होऊ शकतोय का ते बघणं, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकणं, इन्स्टावरती कोणाला तरी फॉलो करणं, त्याचं आणि आपलं कुठं कनेक्शन होऊ शकतंय का याच्यासाठी प्रोफाईल्स चेक करणं, हिस्ट्री बघणं, त्यांच्या काय पोस्ट बघणं, असं सगळं लोक करत असतात. आणि त्याच्यात वेळ घालवण्यानं आणखीन जास्त एकाकीपणा येतो, कारण तिथं काही ऍक्च्युअल कनेक्शन नसतं. मग व्हर्च्युअल कनेक्शन आणि रिअल कनेक्शन यांच्यामध्ये सायकोलॉजीच्या दृष्टीने काही फरक असतो? व्हर्च्युअल कनेक्शन हे अतिशय फास्ट असतं. म्हणजे तुमची आणि माझी मैत्री ही जर फेसबुकवरची असेल किंवा इन्स्टावरची असेल, स्नॅपचॅटवरची असेल तर ती फटाफट होते, म्हणजे इकडच्या कंपॅरिझन पेक्षा जर बघितलं तर आपण. पण ऍक्च्युअल जर आपण भेटलो तर तुम्ही विचार करा, तुमच्या लक्षात येईल की आपण हळूहळू स्लोली जातो. इतक्या पटकन आपण कोणाला फास्ट फ्रेंड नाही म्हणत, पण इकडं मात्र फेसबुकवरची मी रिक्वेस्ट टाकली की तिकडे तुम्ही ऍक्सेप्ट केली की झालो आपण फेसबुक फ्रेंड, असं होतं. किंवा आपण झालो फॉलोअर्स एकमेकांचे, असं होतं. त्यामुळं व्हर्च्युअल मध्ये स्पीड जास्त असतो, तिथं पारखलं जात नाही. पारखायचे जे काही क्रायटेरिया असतात ते फार थोडे असतात.
तिथं सगळं गुडीगुडीच असतं. हो. जे दाखवलं तोच आपल्याला हा इमोजी सगळे शक्यतो आपण चांगलेच टाकतो. त्यामुळं तिथं सगळं बहुतेक वेळेला गुडीगुडी असतं. जी काही वादावादी असते त्यांना कनेक्शन पटकन तुटतं पण, म्हणजे जितक्या पटकन तयार होतं तितक्या पटकन ते तुटतं पण. त्यामुळे फास्ट स्पीड असतो व्हर्च्युअलला, इकडं नसतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की आपण जेव्हा प्रत्यक्ष लोकांना भेटतो, प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला भेटतो ज्याच्याबरोबर आपल्याला छान वाटतं, ज्याच्याबरोबर आपल्याला छान वाटणार आहे हे आपल्याला माहिती आहे, किंवा वाटतं आपल्याला की कनेक्शन तयार व्हायला पाहिजे, त्याला जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो त्यावेळेला इथं काहीतरी छान वाटतं ना आपल्याला, वेगळंच वाटतं. ते वेगळंच वाटतं म्हणजे ते हॅपी केमिकल्स आपल्याला आनंदी करत असतात, कारण आपण प्रत्यक्ष भेटलो. मग आपण टाळी दिली, किंवा एखाद्यानं आपल्या पाठीवरनं हात फिरवला, किंवा डोक्याला असं काहीतरी केलं, किंवा मिठी मारली, किंवा गालावरून हात फिरवला, तर ह्यानं ते हॅपी हॉर्मोन्स आणखीन जास्त, हॅपी केमिकल्स आणखीन जास्त सिक्रेट व्हायला सुरुवात होतात, ज्याचा चांगला परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. पण यातलं काहीच व्हर्च्युअल मध्ये घडत नाही. एकमेकांना आपण टच करू शकत नाही. जे काय आहे ते इमोजी पाठवून त्यांना त्याचा फील येत नाही, आणि त्यामुळं ते इमोजी बघितल्यावर पटकन आपल्याला बरं वाटतं, आणि ते पटकन बरं वाटणं पटकन कमी होतं. पण इकडं तसं होत नाही, आपण प्रत्यक्ष भेटतो. मी तुम्हाला एक साधी घटना सांगतो. मला याच्यामध्ये एक विचारायचं आहे, पण असंही होतं ना, किंवा समजा सोशल मीडियावर आपण एखादी पोस्ट टाकली आणि त्याला जितके लाईक्स आणि कमेंट यायला लागले तेव्हा बरं वाटतं. मग हे त्याचं एक उदाहरण नाही काय, की जसं आपण फिजिकल याच्यामध्ये टच केलं, ऍप्रिशिएट केलं किंवा चांगलं बोललं जसं बरं वाटतं, सिमिलरली सोशल मीडियावर पण तेच होते की समजा लाईक्स जास्त मिळायला लागले, फास्ट मिळायला लागले, कमेंट्स यायला लागले, तर तिथेही बरं वाटतंच की. बरोबर. तेव्हा तो काही जण तर त्याची सेंचुरी एन्जॉय करतात है ना. काही जण टाकतात थँक्यू फॉर 100 लाईक्स वगैरे, है ना. म्हणजे लक्ष कुठं आहे? पण मग तेव्हा ते हार्मोन सिक्रेट होत नाहीत? होतात की, पण ते जितक्या जलद होतात तितक्यात जलद ते खाली पण येतात. त्यामुळं त्याची तितकी लॉंग टर्म मध्ये मजा राहत नाही. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष एखादं नातं फुलवण्यासाठी एफर्ट्स घेतो त्यावेळेला जी मजा येते, म्हणजे आता आपण व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतो, पूर्वी आपण बर्थडेचं ग्रीटिंग कार्ड घ्यायचो आणि जाऊन भेटायचो, द्यायचो, गिफ्ट द्यायचो, थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालवायचो, गप्पा मारायचो, तोंडी विश करायचो. अजूनही करतो पण कमी प्रमाणात. पण त्यानं जी मजा येते ती मजा तिकडं येत नाही. त्यानं जे कनेक्शन डेव्हलप होतं ते होत नाही. याचा अर्थ फेसबुकद्वारे आपण विश करू नये का असं काही नाही, पण आपलं लक्ष त्या कमेंट्सकडं आणि त्या लाईक्सकडं, आणि त्या लाईक्सकडं का, तर जेवढे जास्त लाईक्स तेवढा मी जास्त पॉप्युलर. पण म्हणजे माझी पॉप्युलॅरिटी ठरवणारं कोण, तर लाईक्स. हे जे काही आहे यानं थोडंसं आपल्याला सावध राहायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे एकाकी वाटू शकतं. आता ह्याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली तर, याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली तर, की लाईक्सच आले नाहीत, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पण मी कोणाबरोबर नाही, थोडं दुःख होतं, वाईट वाटतं. हा नाही, एकाकीपणा आणखी वाढेल असं आहे. त्यामुळं आपल्याला फेसबुक वापरायलाच पाहिजे, इन्स्टा वापरायला पाहिजे, लिंक्डइन वापरायला पाहिजे, हे सगळं वापरायला पाहिजे. आत्ताच्या जमान्यात हे न वापरणं हे काही स्मार्टपणाचं लक्षण नव्हे, पण त्याच्या बरोबरीनं ऍक्च्युअल कनेक्शन्स पण तयार करायला पाहिजेत. ती ऍक्च्युअल कनेक्शन्स तयार करण्यासाठी जे एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतात ते घेणं हे आपल्याला जास्त मजा देतं. म्हणजे एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक 10वीतून 11वीत गेलेला स्टुडंट आला, आणि तो म्हणजे माझ्या ओळखीच्यातला आहे. तर तो मला म्हणाला की मी जेव्हा 11वीत गेलो तेव्हा मी एक ट्युशन लावली. ट्युशन अशी होती की तिथं फारसे विद्यार्थी यायचे नाहीत, खूप कमी विद्यार्थ्यांसाठी तो क्लास असायचा. तर तिथं एक नवीन मुलगा माझ्या शेजारी दररोज बसायला लागला. मग एक दिवस नोट्सच्या देवाणघेवाणीतून आम्ही नंबर एक्सचेंज केले, आणि मग हळूहळू क्लास संपवून घरी आलो की त्याला काहीतरी मी विचारायचो, तो मला काहीतरी विचारायचा, आणि यातून आमचा हाय हॅलो वरनं आम्ही गप्पा मारायला लागलो. मग
हसी मजाक, काहीतरी पोस्ट टाकायची, विनोद टाकायचा, हे सुरू झालं. असं जवळजवळ 1.5 महिना सुरू होतं. मग मीच त्याला एक दिवस म्हटलं की अरे उद्या क्लास संपला की आपण थोडा वेळ गप्पा मारू क्लास संपल्यावर. तर तो म्हणाला की मी तुला म्हणणारच होतो की आपण नुसतंच व्हॉट्सअपवरती चॅटिंग करतोय, आपण भेटू. तर ठीक आहे, आम्ही दुसऱ्या दिवशी क्लास संपला, आम्ही हॉलमधनं बाहेर आलो, आमच्या सायकली होते तिथं आलो आणि आम्ही दोघं उभारलो. तर तो म्हणाला की इतकं ऑकवर्ड फिलिंग आलं की मला असं वाटत होतं की मी कुठल्या तरी माझ्या समवयस्क मुलीबरोबर आहे आणि मी तिच्याशी कधीच बोललेलो नाही आहे आणि मला तिच्याबरोबर मैत्री करायची आहे आणि तिच्याबरोबर मी उभारलोय. तर इतकं ऑकवर्ड फिलिंग आलं आणि मला असं वाटतंय की त्यालाही आलं असावं, कारण तोही असा कसनुसाच झाला होता. आम्ही फारसं काहीच बोललो नाही आणि 2 ते 5 मिनिटांमध्ये आमचं असं झालं की चल आता जातो, आपण उद्या थांबू. आणि घरी गेल्यानंतर परत आम्ही व्हॉट्सअपवरनं बोलायला लागलो. तर इथं या मी सांगितलेल्या गोष्टीला बरेच अँगल्स आहेत, पण या अशा पद्धतीनं डेव्हलप झालेल्या रिलेशनमध्ये आणि रिलेशन मधून ही एकाकीपणाची भावना जास्त निर्माण होऊ शकते, ज्याचा अनुभव आपण कोरोनाच्या काळात घेतलेला आहे. आपण अगदी कुणाशीही मोबाईलवरून कनेक्ट होत होतो, पण तितकासा कनेक्शनचा आनंद आपल्याला मिळत नव्हता. तर तेच आता इथं पण आता हे होतंय आपल्याला. सर, खूपदा आपण ऐकतो की असं बोलत की ऍडजस्ट करा बाबा, स्ट्रॉंग राहा. मग हे ऍडजस्टमेंटमुळे खूप वेळा एकटेपणा येऊ शकतो का? की ह्या ज्या सवयी आहेत आपल्याला घरापासूनच लहानपणापासून लावायचा प्रयत्न केला स्पेशली मुलींना हे सांगितलं जातं की ऍडजस्टमेंट सगळीकडे जाल तेव्हा करायला पाहिजे. मुलांना पण सांगतात, पण मुलींना हे जास्त सांगितलं जातं की ऍडजस्टमेंट करायला पाहिजे, आपल्याला दुसऱ्याच्या घरी जायचंय. आणि मग त्यांच्या मनावर ते इतकं ठसतं की ते सासरी गेल्यानंतर ऍडजस्टमेंटच करत राहतात. आणि मग त्या ऍडजस्टमेंटचं ओव्हरबर्डन इतकं होतं की त्यामुळं त्यांना आपल्याला पाहिजे तसं काही घडतंय किंवा आपल्याला हवं तसं काही घडतंय असं काही वाटत नाही. त्या गोष्टींबद्दल अटॅचमेंट वाटत नाही, कारण आपल्याला सगळ्या काय करायच्यात, ऍडजस्टमेंट्स करायच्यात. आणि मग त्यातून थोडंसं डिस्कनेक्ट व्हायला लागतं आणि ते डिस्कनेक्शन लीड्स टू लोनलीनेस, असा तो पॅटर्न आहे. दुसरी गोष्ट की दरवेळेला आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवलं जातं, सो कॉल्ड पॉझिटिव्हिटी. म्हणजे पॉझिटिव्ह राहा, दुसरे जण तुझ्या भल्यासाठीच सगळं सांगत असतात. तो आज तुझ्याशी बोलला नसला तरी सुद्धा असं नाही आहे, त्याचा जीव आहे तुझ्यावरती, तर ते पॉझिटिव्हली घे, नाही का त्यानं एवढं केलं तुझ्यासाठी, असं म्हणून आपल्याला जे सांगितलं जातं त्यातून आपल्याला काय वाटते ते आपण व्यक्त करत नाही. आणि ते व्यक्त करणं जेव्हा सप्रेस केलं जातं त्यातून एकाकीपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळं पॉझिटिव्हिटी ही सो कॉल्ड पॉझिटिव्हिटी नसावी, सकारात्मकता असावी. पण ती कशी की मला काय म्हणायचंय ते मला दुसऱ्यासमोर, ज्यांना मी आपलं मानतो त्यांच्यासमोर मला मांडता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे, माझं मत मांडता यायला पाहिजे, त्यांची मतं मला स्वीकारता यायला पाहिजेत, अशी ही पॉझिटिव्हिटी असावी. अशी पॉझिटिव्हिटी नसावी की ते जे काय म्हणतायत तेच मला ऐकून घ्यायचंय, पण मला काय म्हणायचंय ते मला त्यांना सांगायचं नाही आहे, कारण ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, कारण तो अशा नात्याच्या एका हुद्द्यावर आहे की जिथं मला ते सांगणं हे सामाजिक काय म्हणतात रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर असं नसावं. त्यामुळं आपण आपल्या मुलांना किंवा आता ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना आपण असं सांगायला पाहिजे की पॉझिटिव्हिटी ही लॉजिकल असावी, जिथं मला माझं मत मांडता येईल, मला काय वाटतंय, मला काय हवंय, हे नातं आपण कसं फुलवू शकू याच्याबद्दलच्या माझ्या कल्पना काय आहेत, भले त्या चुकीच्या असतील, रास्त नसतील, पण मला मांडता यायला पाहिजेत. आणि समोरच्याचीही तशी तयारी पाहिजे की त्या मला स्वीकारायच्या आहेत, ऐकून घ्यायच्या आहेत. तर हा एकाकीपणा आपल्याला कुठेतरी त्याच्यावरती काम करता येईल. सिमिलरली ऍडजस्ट करताना किंवा ऍडजस्ट होताना पण हाच विचार पाहिजे. बरोबर.
अगदी बरोबर. आता दीर्घकाळ एकटेपणा एखाद्याला असेल तर त्याचं क्रॉनिक म्हणजे आजारामध्ये किंवा हेल्थवर काही परिणाम होतो त्याचा? अगदी बरोबर आहे. आणि हा दीर्घपणा म्हणजे साधारण किती काळानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात? पहिली गोष्ट म्हणजे मगाशी जे सांगितलं की आपल्या विचारांकडे आपलं लक्ष पाहिजे. आपल्याला एकाकीपणाची ही भावना ओळखता यायला पाहिजे. कारण एकाकीपणाची भावना हा काही आजार नव्हे, पण एकाकीपणाची भावना हा जो भाग आहे, ही जी काही भावना आहे ती आपल्याला आजाराकडे घेऊन जाऊ शकते. ते फर्टिलायझर म्हणून काम करते, खत म्हणून काम करते. त्यामुळं समजा ही भावना 2 महिन्यापेक्षा 3 महिन्यापेक्षा जास्त काळ सतावायला लागली तर मात्र आपण तज्ज्ञांची मदत घ्यायला पाहिजे. आपल्या घरच्यांना सांगायला पाहिजे की मी याच्यावरती काम करून सुद्धा मला ही भावना अजूनही छळती आहे. दुसरं, जेव्हा मला ह्या भावनेमुळं नात्यांवरती परिणाम व्हायला लागतो, माझ्या कामावरती, अभ्यासावरती परिणाम व्हायला लागतो, जेव्हा माझ्या डे टू डे लाईफमधल्या कामांवरती परिणाम व्हायला लागतो, त्यावेळेला आपल्याला या भावनेकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे आणि वेळीच आपल्याला मानसतज्ञ, मानसोपचार तज्ञ यांची मदत घ्यायला पाहिजे. मग ह्या एकाकीपणाच्या भावनातून आपण म्हणतो की पुढे त्यांना कॉम्प्लिकेशन्स काहीतरी होऊ शकतात किंवा भावनिक मानसिक आजार होऊ शकतात. तर मग त्याची लक्षणं काय असतात? आता आपण जरी म्हणत असलो की तुम्ही जसं म्हणतात की ज्याला एकटेपणा जाणवतो त्यांनी घरच्यांशी बोललं पाहिजे, पण मी असं म्हणतो की जर त्याला असं तो घरच्यांशी किंवा त्यांच्या फ्रेंडशी तितका कनेक्ट झाला असता तो कदाचित ती भावना आलीच नसती त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्याला ही भावना येते तो कदाचित बोलणार पण नाही की बाबा मला असं होतंय म्हणून. बरोबर. मग त्याची काही लक्षणं वगैरे असतात का जेणेकरून त्याच्या आसपासच्यांना ते लक्षात येईल की बाबा ही जी व्यक्ती आहे आपल्याच बरोबरची की ही कुठेतरी एकटेपणाची शिकार बनत चालली आहे, अशी काही लक्षणं वगैरे असतात का? एकटेपणाची भावना निर्माण होण्याचं लक्षण म्हणजे इतरांना होता होईल तेवढं टाळणं. मग काही जण फिजिकली टाळतात, सोशली टाळतात आणि काही जण इमोशनली टाळतात. जसं की आपण सुरुवातच अशी केली की आहे तो आपल्यामध्ये पण तरी तो आपला नाहीये किंवा तो आपल्या सोबत नाहीये. तर असा जो डिस्कनेक्ट झालेला व्यक्ती आपल्याला दिसायला लागतो आणि दीर्घ काळापर्यंत दिसायला लागतो, त्याला आपल्याला गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही वेळेला उदासीनतेची लक्षणं दिसायला लागतात, काही वेळेला असे लोक अति चिंतातूर होतात, काही वेळेला काही व्यक्तिमत्व दोषाची किंवा आजारांची लक्षणं अशा लोकांमध्ये दिसायला लागतात. पण ते निदान करण्याचं सगळं काम हे मानसतज्ञ किंवा मानसोपचार तज्ञाचं असतं. पण आपल्याला जर अशी व्यक्ती दीर्घ काळापर्यंत म्हणजे 2-3 महिन्यांपर्यंत जर आपल्यापासून बाजूला होतीये असं दिसत असेल, नाराजगी ती व्यक्त करू शकत नाहीये किंवा करतीये हे आपल्याला कळत असेल, तर अशा व्यक्तीला आपल्याला मदतीचा हात पुढं करायला पाहिजे, तेही तज्ज्ञांच्या द्वारा. म्हणजे त्या व्यक्तीच्या बरोबर त्याच्या सोबत असणाऱ्यांची ही जास्त जबाबदारी आहे की असं काही तुम्हाला पॅटर्न जर आपल्याला जाणवत असतील, आपल्या सोबत जे मित्र मैत्रिणी असतील किंवा आपले नातेवाईक असतील, तर ते दुर्लक्ष नाही करायला पाहिजे जेणेकरून त्याच्या पुढे आणखीन काही कॉम्प्लिकेशन्स होतील. बरोबर. बहुतेक वेळेला काय होतं, तोच बोलत नाहीये, तोच आमच्यापासून लांब आहे, आम्ही किती वेळा त्याला म्हटलं की चल आमच्या बरोबर, येतो तो पण बोलत नाही, त्याला आम्ही काय करणार, किती त्याच्या मागं लागायचं. काही वेळेला आपण पटकन असे आपले शिक्के तयार असतात, तो ना अटेन्शन सीकर आहे, त्याला पाहिजे तेवढं महत्व दिलं की तो खुश असतो, नाहीतर मग एरवी तसा नसतो. असं पटकन आपण ते शिक्के घेतो आणि एखाद्यावरती मारतो. पण आपण थोडासा विचार करायला पाहिजे आणि असा कोणताही शिक्का न मारता विज्ञान या सगळ्या वागण्याला कशा पद्धतीनं बघतंय याचा विचार करण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचाच सल्ला घ्यायला पाहिजे. कारण काही वेळेला खूप खोलवर ही भावना रुतून बसलेली असते आणि जर आपण शिक्के मारायला लागलो तर ही भावना आणखीन जास्त तीव्रतेनं निर्माण होते, म्हणून ते करू नये. मग एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल काय घेतलं पाहिजे एखाद्याला ही जाणवत असेल तर? स्वतःला जर आपल्याला जाणवत असेल एकटेपणाची भावना, तर स्वतःला पहिल्यांदा हे मान्य करायला पाहिजे. जसं त्या शिष्याला गुरूंनी सांगितलं की या भावनेपासून पळायचं काही कारण नाही,
ही एक भावना आहे आणि ती जशा इतर भावना आपल्यामध्ये निर्माण होतात तशी ही एक भावना निर्माण झालेली आहे. तर त्याच्यापासून पळायला नाही पाहिजे, ती स्वीकारायला पाहिजे की हो मला असं वाटतंय बुवा. दुसरी गोष्ट ती आपल्याला बोलून दाखवता यायला पाहिजे की असतो मी अलीकडे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये, पण तितकं कनेक्ट मला वाटत नाहीये. आता हा जो ऐकणारा समूह आहे किंवा ऐकणारी व्यक्ती आहे ती आस्थेवाईक असली पाहिजे. बरोबर. की असं वाटू शकतं एखाद्याला आणि ती व्यक्ती आपल्याला अप्रोच करू शकते आणि असं जर कोणी आपल्याला अप्रोच केलं तर आपल्याला त्यांच्याबरोबर आस्थेवाईकपणे राहायचंय. आस्थेवाईकपणे म्हणजे कसं, असं होऊ शकतं आणि मी तू मागशील त्या मदतीला तयार आहे. तुला बाहेर यातून पडण्यासाठी जे काही प्रयत्न आपल्याला करायचे त्या प्रयत्नांसाठी मी तयार आहे, म्हणजे आस्थेवाईक असणं. लगेच कोणताही टोकाचा निर्णय किंवा टोकाचं जजमेंट पास न करणं. जसं मगाशी म्हणालो की ते काय अटेन्शन सीकर आहे, ती व्यक्ती मॅन्युप्युलेटिव्ह आहे, तिला काहीतरी पाहिजे म्हणून हे सगळं चालू आहे, असं पटकन कुठलं तरी एक कन्क्ल्युजन न काढणं म्हणजे आस्थेवाईक असणं. तर ज्या व्यक्तीला ती एकाकीपणाची भावना छळते तिनं जाऊन कुठेतरी ते सांगितलं पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे. जर त्या एकाकीपणाची भावना छळणाऱ्या व्यक्तीला असं कोणी सापडत नसेल तर तिनं डायरेक्ट तज्ज्ञाकडे जायला काही हरकत नाही, पण व्यक्त व्हायला पाहिजे, योग्य पद्धतीनं व्यक्त व्हायला पाहिजे. दुसरा जो भाग आपण हातात घेतला होता की इतरांनी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, तर आस्थेवाईकपणे वागलं पाहिजे. असं होऊ शकतं आणि असं झालं तर आपल्याला त्या व्यक्तीला मदत करायची आहे, हा पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. सर मगाशी तुम्ही सांगत होतात की व्यक्त व्हायला पाहिजे, स्पेशली ज्याला एकटेपणाची भावना वाटायला लागली त्याच्यामध्ये येते अशांनी व्यक्त व्हायला पाहिजे, म्हणजे बोललं पाहिजे. आणि हा एकच उपाय मग होऊ शकतो का, किंवा काही लोक पण म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे बोल. बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की बोल म्हणून फोर्स केला जातो आणि समोरच्या व्यक्तीची तिथं व्यक्त होण्याची इच्छा नसते. पहिली गोष्ट मगाशी त्याच्याही आधी मी सांगितलं की ऍक्सेप्टन्स असायला पाहिजे की मला होय बाबा ही भावना छळतीये. त्यानंतर सोशल स्किल्स जर माझ्यामध्ये काही कमी पडत असतील की कसं बोलायचं, लोकांमध्ये कसं व्यक्त व्हायचं, ही जर काही सोशल स्किल्स माझ्यामध्ये कमी पडत असतील तर मला त्या सोशल स्किल्स वरती काम करायला पाहिजे. त्यासाठी मला मदत घ्यायला पाहिजे. आपण त्यासाठी सोशल मीडियाची, युट्यूबची किंवा प्रत्यक्ष व्यक्तीची पण मदत घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ्या मनामध्ये सध्या काय विचार चालू आहेत हे मला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे मी स्वतःला कमी तर समजत नाही ना, मी स्वतःला नावं तर ठेवून घेत नाही ना. आणि असं जर नावं ठेवत असेल तर मग इथं डबल स्टँडर्ड मेथड आहे. म्हणजे समजा माझा मित्र अशा पद्धतीनं एखादी भावना अनुभवतोय जी त्याला त्रासदायक आहे आणि तो ती भावना अनुभवतोय किंवा त्रासात आहे म्हणून तो स्वतःला फार कडकपणे वागवतोय, स्वतःलाच दोष देतोय, स्वतःलाच नावं ठेवतोय, तर आपण त्याला काय सांगितलं असतं, हो तू नावं ठेवून घे असं सांगितलं असतं का? नाही. तर जेवढ्या काइंडली आपण त्याला सांभाळलं असतं किंवा त्याच्याशी बोललो असतो तेवढ्याच दयाळूपणे आपण आपल्याशी पण बोलायला पाहिजे. याला म्हणतात डबल स्टँडर्ड मेथड. म्हणजे मित्राला जो आपण सल्ला देऊ तो सल्ला आता आपण स्वतःला दिला पाहिजे. आपण स्वतःशी अतिशय दयाळूपणे बोललं पाहिजे, स्वतःला स्वतःचा प्रॉब्लेम शांतपणे समजून सांगितला पाहिजे, त्याची काही प्रोबॅबल आन्सर्स आहेत किंवा त्याचे जे काही पर्याय आहेत प्रोबॅबल ते पर्याय आपण एका बाजूला काढायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते पर्याय वापरायला पाहिजेत आणि स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. एकदम सोशल कनेक्शन्स डेव्हलप करण्यासाठी आपण समूहात जाऊन सगळ्यांशीच आपण बोलायला सुरू करू असं नाही, पण आपण कुठेतरी ती सुरुवात करायला पाहिजे. ना आपण दुसऱ्याला जज करायला पाहिजे ना आपण स्वतःला जज करायला पाहिजे. आपल्याला आपल्यामध्ये कोणती स्किल्स आणायचीत आणि ती कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचीत ह्याचा प्रयोग करत राहायला पाहिजे.
दुसरं अजून एक आपण असं करू शकतो की हे जे विचार आहेत या विचारांची एक डायरी करू शकतो की माझ्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे विचार येतात की जे एकटेपणाची भावना माझ्यामध्ये निर्माण करतात आणि त्या विचारांवर मला मात करण्यासाठीची तंत्र कशी शिकून घेता येतील. तर तशा पद्धतीनं आपण डायरी मेंटेन करू शकतो. तर अशी बरीच टेक्निक्स आहेत की ज्या या टेक्निक्स नुसार आपण एकटेपणाची भावना यावर आपण मात करू शकतो. सर, आपण खूप साऱ्या आस्पेक्ट्स बद्दल बोललो, एकटेपणा, एकांतपणा या सगळ्याबद्दल बोलत होतो. आता तुम्हाला जर एखादा मेसेज द्यायचा आम्हा सगळ्यांच्यासाठी तर काय द्याल? जशा सगळ्या भावना आहेत, समाधान, आनंद, प्रेम, राग, उदासीनता वगैरे, म्हणजे सकारात्मक आणि काही नकारात्मक, त्या भावनांसारखीच एकाकीपणा ही एक भावना आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. जशा या भावना इतर भावना आपल्यामध्ये येतात जातात, काही दीर्घकाळ टिकतात तेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो, तशी ही भावना आपल्यामध्ये येऊ शकते, ती दीर्घकाळ टिकणार नाही. यासाठी आपण मानसशास्त्रातली वेगवेगळी तंत्र शिकून घ्यायला पाहिजेत, समजून घ्यायला पाहिजेत आणि ती वापरायला पाहिजेत. हे करत राहिलो तर ती भावना आपल्यामध्ये दीर्घकाळ टिकणार नाही. आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारायला पाहिजे. स्वतःवरती कोणते तरी शिक्के मारून घेणं आणि मी इतरांसारखा नाही असं म्हणून स्वतःला आयसोलेट करणं, यातनंही एकाकीपणाची भावना वाढते. दुसरे देखील जसे आहेत तसे त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे, कारण मला पाहिजे तशी व्यक्ती हवीच आहे हा हट्ट आपल्याला त्या व्यक्तीपासून दूर घेऊन जातो आणि एकाकीपणाची भावना वाढते. त्यामुळं दुसऱ्यांना सुद्धा आपण विनाअट स्वीकारलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं ते इतरांजवळ व्यक्त करायला पाहिजे. त्यांनी आपल्या म्हणण्यासारखं वागावं यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे. पण हट्ट मात्र आपल्याला त्या एकाकीपणाच्या भावनेकडे घेऊन जातो. हे जर केलं तर ही भावना क्वचित कधीतरी आपली भेट घेऊन जाईल. काही वेळेला ती आपल्याला कळणारही नाही ती भेट घेऊन गेलेली, आणि जास्त छळायला लागली तर मग आपण तज्ञांची मदत तर घेऊच. अशा पद्धतीनं आपण या एकाकीपणावर काम करायला पाहिजे. आजच्या या व्हर्च्युअल जगामध्ये येणाऱ्या पिढीसाठी ही भावना फार संकेत देणारी आहे, अलर्ट मोडवर ठेवणारी आहे. कारण आपण बहुतेक सगळेजण या सगळ्या मशीन्सशी खेळणार आहोत. ती मशीन्स आपल्याला बोलणार आहेत, आपल्याशी बोलणार आहेत, आणि अशा वेळेला आपण जो ह्युमन टच आहे, ह्युमन कनेक्शन आहे, ते मिस करायची शक्यता आहे. आणि तो एकांतवास नसेल, ती एकाकीपणाची भावना असेल. अशा वेळेला आपण या भावना म्हणजे काय हे पण या मुलांना शिकवणं फार गरजेची गोष्ट राहणार आहे. फक्त गणित, मराठी, शास्त्र, इंजिनिअरिंग, मेडिकल हे शिकवून नाही चालणार. या भावनांबद्दलचं शिक्षण आणि प्रशिक्षण हे देणं हे फार गरजेची गोष्ट आहे, ही काळाची गरज आहे. थँक्यू सर, तुम्ही द हेल्दी शोवर आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.